मी 2-4 दिवस झालं यूट्यूबला व्हिडिओ टाकले आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे किती पण टेन्शन असू दे मी इंस्टाला व्हिडिओ टाकतेच म्हणजे टाकतेच. मी यूट्यूबला काही टाकलेलं नाही, इंस्टाला टाकलेच. मला 2-3 दिवस झाले इतकं भरपूर टेन्शन होतं. पाहुणे पण आलेली ते जमीन आलेली कोल्हापूर तरी सुद्धा ते दम आलेले त्यांना सुद्धा खूप त्रास दिले. आणि काही जणांचं म्हणणं आहे की इंस्टावर पण मला कमेंट येतात फेमस व्हायसाठी बघ दिसतात. नाही, बिलकुल नाही. काय पण करून कशासाठी पण काय पण करायचं नसतंय. मी फेमस होण्यासाठी माझ्या नवऱ्याला मी वाईट बोलायचं नसतंय, चुकीचं नसतंय. कसं आपल्याला नवरा चांगलं दिलं, चांगल्या स्वभावाचं, तर देवानं उगाच त्याचं बदनाम करायचं नसतंय. खरं रिअलमध्ये आहे म्हणून मी विचारत होते म्हणून सांगते. हा बरोबर आहे त्यांचं, पण मी पण बघत असते एक एक बायांचे कसं नवरे खूप छान असतात, त्यांनी सर्व मिळून संसार छान करतात फेमस व्हायसाठी. हा बरोबर त्यांनी असं नवऱ्याचं काहीतरी बोलून व्हिडिओ टाकतात. मी पण बघितलेलंच आहे, पण माझं तसं काहीच नाही. माझं मी स्टॅटला यूट्यूब चालू केल्यानंतर छोटंसंच व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे चांगलं राहिलं तर मी चांगलंच म्हणणार आहे, मी चांगले राहिले वाईट असं कधीच म्हणणार नाही. कुणाला उगाच नाव ठेवायचं ते मला येत नसते लोकांसारखं, मी कधीच कुणाला नाव ठेवणार नाही. हा आता 2 दिवस झालं म्हणजे 3-4 दिवस दिले त्रास, आता 2 दिवस म्हणजे काल आणि आज शांत आहेत. का शांत आहेत? त्यांच्याकडे पैसे नाहीत प्यायला म्हणून शांत आहेत. बाकीचं पैसे असले तर मी काय माझं डोकं दुखू काय होते ते कसलंच विचार करत नाही. काय सांगायचं अजून यूट्यूबला पण छान कमेंट आल्यात. ते म्हणतात त्यांची सवय आहे जाऊ दे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी घेत नाही टेन्शन, मी घेऊन म्हणते माझ्या जीवासाठी मी काळजी घेते, पण मला टेन्शन येतच आहे. ते इतकं टेन्शन देतात, ते मारहाण राग असलं काही चुकीचं बाईनं केली, मारहाण केल्या, 1-2 हात मारल्यानं ते बरं, पण सारखं त्रास दिल्यामुळं डोक्याची कसं माती होत्या, डोकं जाग्यावर राहत नाही, तेवढं हाल होतंय डोक्याचं. लय डोकं माझं आता सध्या माझं डोकं दुखतंय टेन्शन घेऊन. काय सांगायचं म्हणजे आता नाही, काल आणि आज मी ओरडले नाही, कसलं टेन्शन घेतले नाही का. म्हणजे 2 दिवस झालं नाही त्रास दिले मला, मी खोटं बोलत नाही. पण पहिलं घेतलेलं ते का कमी आहे का? पहिलं इतकं असतंय, लय खूप 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 लय टेन्शन असतंय. अजून कमेंटमध्ये असं पण लिहिलेलं आहे काळजी घ्या आणि पुन्हा असं काळजी घ्या म्हणून केलेला आहे कमेंट. हा म्हणूनच मी जीवाला काय तर करून घ्यायचं तेवढंच बाकी राहिलं, मी काळजी घेते. जीवाला काय झाल्यावर परत येणार नाही, याचं काय जाणार, हे परत येणार, याची काय सवय बदलणार नाही. थोडं सांभाळते तितकंच, पण लय इतकं वैतागले, लय भरपूर वैताग आले मला. लय म्हणजे लय काय सांगू शकत नाही. लय म्हणजे लय टेन्शन, असं ते काही होऊ लागले म्हणाल तर ते काय दम खाणार नाही, तर दम खा थोडं. मला लय टेन्शन येऊ लागले म्हणाल तर सुद्धा ते कसलं दम खाई. माझं तसं नाही, माझं लय अति होऊन गेलेलं आहे म्हणून मी दाखवत. 1-1.5 वर्ष झालं कमेंट वाचते, तुम्ही इतके का टेन्शनमध्ये आहो. मला वाटतं मी सांगायचं का नको म्हणून मी विचार करून टाकते. जे बी लोक गलत विचार करतात त्यांचं विचार डोक्यामधून काढलं पाहिजे. हे असं बिलकुल काही नाही. फेमस होण्यासाठी मी असलं काम कधीच करणार नाही. मी तशी मूर्ख बाई नाही लोकांसारखं एखाद्या चांगल्या माणसाचं वाईट म्हणजे त्याचं नाव खराब करून मला फेमस व्हायचं नाही. त्याला काय अर्थ आहे एखाद्याचं बदनाम करून मला फेमस व्हायचं? मला बिलकुल माझ्याच मनाला पटत नाही. मी बिलकुल तसलं काम करणार नाही, कशासाठी पण काय पण करणार नाही. जे खरं आहे तेच मी दाखवते, ते पण तुम्हाला लपवते. मग तुम्हाला सांगते मी ते काढू शकत नाही. सारखं मोबाईल त्यांच्याकडे असते, मी काढू शकत नाही. भरपूर भांडण ते असल्याला मी काढू शकत नाही. फोन ते घेऊन जातात म्हणून मी दाखवत नाही. लगेच भांडण करायच्या पहिलेच माझं फोन घेतात ते. तकलीफ होतं. 7 वर्ष मी इतकं माहेरला न जाता 7 वर्ष राहते. इतकं चांगलं मी राहून प्यायची काय सवय मोडत नाही म्हणून मला आता मला डोक्यावरून गेलं. आता बस झालं वाटतंय, मला लई सण होत नाही. मग मला वाटतंय मी टेन्शन घेऊन माझ्या शरीराला काहीतरी होईल, माझ्या जीवाला काहीतरी होईल असं वाटतंय. पण मला घेतल्याशिवाय टेन्शन भागच नाही. ते असं टेन्शन देतात की ते असं समोरलं पण येडं झालं पाहिजे. ते विनाकारण काय पण टेन्शन कसलं पण.
झालं एक दिवस बरं राहिलं का बरं आहे म्हटलं तर झालं चालूच आहे. आता सध्या मी ऐकते ते खाली आल्या, खालवरच्या रूममध्ये आहे, खालच्या रूममध्ये आहे. मी आता लेकरांना बोलायचं आहे, आवाज येते मला. सध्या पण केलेलेच आहेत ते. आता बघा मी चांगलं मन सांगते काल आणि आज पेरणी. मागच्या 3 दिवसात लई त्रास दिलेलं होतं, बहीण आलेली होती तिला पण त्रास दिलेलं होतं. तर आता सध्या आवाज ऐकून मला धस्स करते जीव. मला कामावरून पण येऊ सुद्धा वाटत नाही, असं नको वाटतं घरला जायला. पण जायचं कुठं इलाज नाही, जायचं कुठं म्हणून डोक्याचं एवढं हाल होतं माझ्या. टेन्शन घेऊन नाहीतर मला वाटतं कुठं तर जाऊन शांत बसायचं कुठं, जायचं कुठं कळत नाही. दारू पुढं काहीच कळणं गेलंय. कसलंच टेन्शन नाही, काय नाहीचं, कुणाचं रुपया द्यायचं, पैसा अडका, कुणाचं दे घे, असं कसलंच टेन्शन. अजून मला कमेंट आलं त्यांची दारू सोडवा म्हणून कमेंट आलं. हा मी ते समधे कामं केलेलं आहे. दारू पण सोडायला मी 2-3 ठिकाणी नेलेलं होतं. 8 दिवस सोडले, एक ठिकाणी तर नाकादाव ते पिळलेलं होतं. मग 8 दिवस सोडले. 8 दिवसाहून कोण म्हटलं म्हणून 8 दिवसाहून प्यायचं असतंय. मी पण पेलेलं होतो, माझं पाहुणा पण पेलेलं होतं. असं काय कोण म्हटलं तेव्हापासून प्यायला अचानक केले. 8 दिवस सोडलेलं होतं. समज केलंय, माझं जे कर्तव्य होतं मी पूर्ण केलंय. म्हणून इतकं वैतागले, म्हणून इतके समधे गोष्टी मी उकलावून बोलते. लई मला समज मी करून बघितले, समज केलं त्याच्यासाठी, काहीच उरल्या नाही. मला जायचं नाही निघून, मला इथंच राहायचं म्हणून मी किती त्यांना दारू सोडायला 2 ठिकाणी नेलं. किती त्यांना म्हणजे नाही काम केलं तर पण त्यांना जाऊ दे म्हणते, फक्त पिऊन येऊ नका, नाही ते पेत्यातच त्रास देतातच, ते तर चालूच असतंय. जाऊ दे म्हणते, स्वतः मी कामाला जाते, मी कष्ट करते, ते पण करार तर करू देत नाही. तिथं यायचं पुन्हा पिऊन मला त्रास द्यायचं, यायचं नाही कामावर, हे ते असं. आणि बरेच कमेंट येतात ते इष्टाला पण, तुम्ही कुठून आहेत म्हणून. मी धाराशिवमधून आहे आणि तुम्ही पण कुठून आहे नक्की सांगा कमेंटमधून. म्हणजे कुठून बघता माझे व्हिडिओ नक्की सांगा. आणि ते डोक्यामध्ये फेमस होण्यासाठी मी नवऱ्याचं बोलत नाही. फेमस तर मी पहिलंच आहे, तुमच्यामुळं फेमस आहे. आणि आता मला काय फेमस व्हायचं, ते मला फेमस व्हायचे ह्या दृष्टिकोनानं मी व्हिडिओ बनवत नाही. कसं एखाद्याचं बदनाम करून ते मलाच आवडत नाही, मी बदनाम करून बनवत नाही. कसं लई मोठी कहाणी, लई मला त्रास देतात म्हणून मी थोडंसंच ह्यांचं सांगते, अजून काय भरपूर सांगत नाही. लई म्हणजे लई त्रास देतात, बेहिसाब त्रास देतात. तसलं त्रास कुणालाच नसावं. खरंच मी जाऊन गेले. कसं एखाद्याला असं त्रास होल्यावर एखाद्याला सांगितल्यावर मनातलं कसं हलकं, म्हणजे आपल्या कुणाला सांगितल्यावर मनातलं कसं हलकं होतंय. मी पण तसंच तुम्हाला यूट्यूब फॅमिलीला सांगते, कसं मला विचारत होतं म्हणून सांगते. दुसऱ्यांनी काय गलत विचार करू नका, वाईट कमेंट ते करायचं बंद करा तुम्ही. कसं मी पहिलं माझं मी परेशानीमध्ये आहे. तुम्ही काय मला परेशान करू नका, वाईट कमेंट करू नका. मी धाराशिवमध्ये राहते आणि धाराशिवचे पण कमेंट केलेले होते, तुम्ही कुठं राहता धाराशिवमध्ये. मी धाराशिवमध्ये गुजर गल्लीमध्ये राहते. म्हणजे मी यूट्यूब चॅनल चालू केल्यावर छोटेसे व्हिडिओ बनवले, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. पहिल्याच म्हणजे 1-2 सोडून त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चांगले राहिले तर मी वाईट म्हणणार नाही, चांगले राहिले तर चांगलेच म्हणणार आहे. आणि वाईट राहिले म्हणजे त्रास दिले तर त्रास म्हणणार आहे, आणि नाही त्रास दिले तर त्रास दिले म्हणणार नाही. मी चांगले राहिले तर चांगलेच राहिले म्हणणार आहे. आणि चांगलेच राहावं आणि हमेशा कायम माझ्यासोबत चांगलेच राहावं असं माझी अपेक्षा आहे. खरंच चांगले राहावं तुमच्या आशीर्वादानं असं मी अपेक्षा करते. आणि जर माझ्याबरोबर सोबत चांगले असले तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये घेईन. आणि मला कमेंट पण आलेलं होतं, दाजींना व्हिडिओमध्ये दाखवा. हा मी दाखवणार आहे, नक्कीच दाखवणार आहे. ते पण टाईम येईल तुम्हाला मी दाखवणार आहे. एवढीच प्रार्थना करते की देवाला लवकरच त्यांनी माझ्यासोबत चांगलं वागायला शिकावं असं मी कायम पण प्रयत्न करत होते. पण आत्तासुद्धा मी तसंच प्रयत्न करीन कायम माझ्यासोबत चांगले राहावं. आम्ही दोघं पण व्हिडिओ बनवा असं माझी पण अपेक्षा आहे. मी लोकांचे व्हिडिओ बघते ना दोघांचे, मला पण वाटतंय आपण दोघं व्हिडिओ बनवा. त्यांना म्हणत असते पण मी आपण पण दोघं व्हिडिओ बनवा असं म्हणते मी.
पण त्यांना सुधरत नाही. त्यांना पण वाटतंय, ते असं नाही म्हणणार नाही, वाटतंय त्यांना पण, पण त्यांना सुधरत नाही. काय करायचं काय कळत नाही, सुधरत नाही त्यांना, म्हणून ते तसलं वागतात. म्हणून त्यांना बायकोची कसलीच काळजी नाही. हे व्हिडिओ बनवायचं एवढी काय काळजी वाटणार, मी व्हिडिओमध्ये यायचं म्हणून ते न प्यायचं कसं बंद करतील, प्यायचं कसं सोडून देतील, ते कधीच होणार नाही. मीच असं म्हणजे घेतलं तर मीच असं मध्ये घ्यावं लागल. मीच असं थोडं कमी झालं ज्या दिवशी त्या दिवशी मग व्हिडिओमध्ये घ्यावं लागल. नाहीतर तर काय पिऊनच राहणार आहेत. काय होतंय आता बघू, काय होतंय ते काय मला माहिती नाही. मला तर वाटतंय मी व्हिडिओमध्ये घ्यावं, बनवावं असं वाटतंय. पण नाही, हे कशाची काळजी घेणार, त्यांनी व्हिडिओमध्ये यायची नाहीच घेणार. त्यांना बायकोची काळजी नाही, स्वतःच्या. तिचं डोकं दुखतंय, कसलं बोलती तिने, डोकं दुखतंय, मला लय त्रास होतंय म्हणती, रडती. त्या माणसाला काळजी नाही. ते व्हिडिओमध्ये यायची काळजी घेऊन का बंद करेल दारू प्यायचं? नाहीच बंद करणार. मला तर वाटतंय नाहीच बंद करणार. इतकं का नाराज असता, इतकं का टेन्शन असता म्हणतात. हे का टेन्शन कमी आहे का? सारखंच जायचं बाहेर पिऊन यायचं, सारखंच. कधीच माझी विचार करायचं नाही, कधीच मला तकलीफ होलाय, तिला तकलीफ द्यायचं नाही, त्रास द्यायचं नाही, कधीच विचार करत नाही.